पहिला पदार्थ झाला या चौघांनी मिळून तो केला नाही, योगेशनी केला. त्यांनी त्याला मदत केली. आता आपल्याकडे एक खास पाहुणा येणार आहे. पुढच्या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. काय होतं बरं का, स्वयंपाक न येणाऱ्या मंडळींसाठी ही सूचना. ज्यांना पदार्थ येतो ते पदार्थ करतात, किंवा आजकालच्या भाषेत आपण त्याला पदार्थ बनवला असं म्हणतो. पण ज्यांना येत नाही ते लोकांना बनवतात. ते आम्ही तर छान केलं, तुम्हाला खायची अक्कल नाही. तर या सेगमेंटमध्ये तुम्हाला एक पदार्थ करावा लागणार आहे. पण तो सांगायसाठी एक विशेष पाहुणा इथे येतोय. एक अशी व्यक्ती येते जी ऑलरेडी स्टेजवरती आहेच की काय असं तुम्हाला भास होईल. नेमकं काय ते आपण बघूया. प्लीज या. यांची ओळख म्हणजे हा रोहन आमच्या आम्ही सारे खवयीचं लिखाण करतो. रोहन आमचा आणि रोहित आज आलेला. या ना रोहित इकडे या. छान छान छान. वा वा. तुला घरी सवयच असेल ना ही दादा. नाही, पण माझे जे जुळे आहेत ते आयडेंटिकल नाही आहेत. हो. त्यांच्यामध्ये फरक आहे. मला पहिला प्रश्न हा विचारावा असं वाटतोय, बरं तुमच्या दिसण्यावरनं तुम्हाला कॉम्प्लिमेंट खूपदा मिळत असेल. हा म्हणजे मिळते. विचारतात लोक प्रश्न. नाही, डायरेक्ट काम देतात की अरे जुळ्यांचं काम आहे द्या. एक आम्ही सिनेमा असा गेला, एक सिनेमा गेला असा हा. की मी ऑडिशन दिलंय, हा. सिलेक्ट झालो. हा. त्यानंतर तारखा मॅच नाही झाल्या म्हणून हा शूटला गेला आणि त्याच्यानंतर डबिंग मी केलं, कारण माझ्या तारखा नव्हत्या मॅच होत त्या. असं मग केलं. दिग्दर्शक आहे अजून का करिअर? खूप छान. कमालीचे आहेत ना हे दोघे, अगदी एकसारखे दिसतात. सारखे दिसतात, एकसारखा विचार करतात. हो का? तो आणि दोघांना एकमेकांना कॉम्प्लिमेंट खूप छान करतात. फार म्हणजे छान. पण तुमच्या दोघांचं या मंचावरती स्वागत. तुमच्या टीम मध्ये जा. आज हा माझ्या टीम मध्ये आहे. बापरे. या चौघांविषयी आम्हाला माहिती नसलेली अशी काही माहिती जी तुझ्याकडे आहे ती आम्हाला सांग. हो. मला एवढं माहिती आहे की आता सगळ्यांनी असे छान छान असे खूप बोलत होते, पण रोहितची एक सवय सांगतो. रोहित प्रचंड झोपतो. झोपतो म्हणजे त्याला नाटकाचं असं स्क्रिप्ट जरी वाचायचं असेल आणि हाच वाचणार असेल तरी हा 5 मिनिटं आधी झोपलेला असेल. त्याला एनर्जी वगैरे नावाचा काही प्रकार. आमच्यात असं ओळखलं जातं की जो एनर्जेटिक आहे तो रोहन, जो आळशी आहे तो रोहित. अच्छा. पाहुणा आहे जरा कौतुक तर कर. लेट 2 मिनिटं तो झाला का? हो, म्हणजे जन्माला 2 मिनिटं उशिरा तो झालाय. झोपला असेल हा, झोपलेला तो आईच्या पोटात. बरं, छान. या तिघांविषयी काही माहिती? अभिदादा तर माझा कॉलेज पासूनचा सिनियर फ्रेंड. हा. दादा आणि आम्ही म्हणजे अगदीच खूपच मजा केलेली आहे त्याच्यासोबत. त्याच्याबद्दल मी वाईट बोलू शकत नाही, कारण तो माझा सिनियर आहे, तो मारू शकतो मला. ते रॅगिंग वगैरे का? नाही, तेवढं चांगलं आहे खूप दादा. हा. गोरेगावकर म्हणजे मणक्याला जे हाड असतं ते त्याच्या जिभेला असलं पाहिजे असं वाटतं मला. वा वा वा. कारण त्याला फिल्टर नाही आहे. सेम, अगदीच आम्ही दोघं सेमच आहोत. शिरसाट साहेब. दादा खूप सगळ्यांना सांभाळून तर घेतोच, म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही दादाकडे जातो नेहमी. त्यामुळे असा मोठ्या भावाचा आधार दादा आहे. खरं कमाल. वा, फार छान. आज तू इथे आलायस रोहन जरा बॉम्ब टाकायला. बनवा बनवी या सेगमेंट मध्ये कोणी कुठला पदार्थ करावा हे आम्हाला सांग. इथे दादाला जेवण करता येतं, योगेश दादाला. त्यामुळे पहिली अट आहे, दादाने या काही हातभार लावायचाच नाही. सेफ. अनिशने करावी ही रेसिपी. कुठली? तुला गोड आवडतं? हा. मग गाजराचा हलवा कर. अरे बापरे, गाजराचा हलवा. ते बघ, गाजराचा हलवा एक असा प्रकार आहे ना, किती ठरवलं तरी तो गंडत नाही.